नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण चलनवाढीचे निर्देशांक पाहितले. अपेक्षा आहे तुम्हाला गोष्टी कळल्या असतील. आता आज आपण काय करूया, चलनवाढीची कारणं काय आहेत आणि चलनवाढीचे परिणाम काय आहेत ज्याच्यावर प्रश्न असतो हे आपण शिकूया. यातला ॲनालिसिसचा पार्ट खूप कमी आहे, फक्त तुम्हाला ते एनलिस्ट करून मला सांगायचं आहे. फक्त इथं काय लक्षात ठेवायचं की ते पर्टिक्युलर कारण का आहे. तर ते कारण का आहे हे कळण्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा मार्केटमध्ये पैशांची क्वांटिटी वाढते तेव्हा हा जास्तीचा पैसा कमीच्या असणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या मागे लागतो. परत एकदा सांगतो, जेव्हा मार्केटमध्ये पैशांची क्वांटिटी वाढते तेव्हा हा जास्तीचा असणारा पैसा कमी असणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या मागे लागतो आणि हा कमी असणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या मागे लागला की ऑटोमॅटिकली त्या वस्तूंच्या किमती वाढते आणि महागाई वाढते. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जास्तीचा पैसा असणं हे चांगलं नाही. त्यामुळं मागं आपण RBI शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं कर्ज फेडून टाकण्यासाठी आपण पैसे का प्रिंट करत नाही. तर महत्त्वाचा मुद्दा आहे की पैसे प्रिंट केले की मार्केटमधील पैशाची क्वांटिटी वाढते, तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं आणि तुम्हाला सगळ्यात मोठा लॉस होतो. असं जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला मार्केटमधील पैशांची क्वांटिटी मॉडरेट ठेवावी लागेल, जेणेकरून महागाईसुद्धा वाढता कामा नये व जेणेकरून उद्योगांना पैसा कमीसुद्धा पडता कामा नये. तुम्हाला हे दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्यात. चलनवाढ आटोक्यात ठेवणं आणि उद्योगांना कर्ज स्वस्तात मिळवून देणं, या दोन्हीचं बॅलन्स करणं हे मॉनिटरी पॉलिसीचं काम आहे. म्हणून इथं महत्त्वाचं की हे कसं मॅनेज करायचं जेणेकरून चलनवाढ नियंत्रणात राहील, महागाई नियंत्रणात राहील, हे पाहणं गरजेचं आहे. अपेक्षा आहे तुम्हाला आत्तापर्यंत जवळपास सगळे कन्सेप्ट कळत आले असतील. आता हा छोटासा सिंपल कन्सेप्ट आहे जो मी तुम्हाला एक एक करून समजावून सांगतो, जो सोपा आहे. चला आपण पाहूया. आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, इन्फ्लेशनची कारणं. म्हणजे काय, महागाईची कारणं किंवा चलनवाढीचं कारण. सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे सरकारी खर्चात वाढ, शासकीय खर्चात वाढ. शासकीय खर्च म्हणजे काय, सरकारनं खर्च केलेले पैसे. सरकारनं पैसे खर्च केले की ऑटोमॅटिकली हे पैसे लोकांच्या हातामध्ये जातात. लोकांच्या हातामध्ये गेले की त्या ठिकाणी सरळ पहिला नुकसान हे होतं की लोकांच्या हातात पैसे वस्तू आणि सेवांची मागणी करायला सुरू होतात आणि वस्तू आणि सेवा महाग होतात. सो पहिलं शासकीय खर्च झालेली वाढ. दुसरा आहे डेफिसिट फायनान्सिंग, याला आपण काय म्हणतो, तुटीचा अर्थ भरणा. सरकार जेव्हा स्वतःचा जास्तीचा खर्च मॅनेज करण्यासाठी वेगवेगळ्या सोर्सेसमधनं पैसे उभे करतं आणि हे उभे केलेले पैसे सरकार मार्केटमध्ये खर्च करतं, याला आपण तुटीचा अर्थ भरणा म्हणतो. या तुटीच्या अर्थ भरण्यामुळे परत मार्केटमध्ये पैशांची क्वांटिटी वाढते आणि महागाई वाढते. तिसरं आहे चीप मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे काय, तर सोपा कन्सेप्ट आहे. मार्केटमध्ये जेव्हा RBIच्या निर्देशानुसार व्याजदर कमी होतात, व्याजदर कमी झाले की कर्ज स्वस्त होतात, कर्ज स्वस्त झाले की कर्ज घेण्याचं प्रमाण वाढतं, कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी मार्केटमध्ये पैसा वाढतो आणि महागाई वाढते. तर चीप मॉनिटरी पॉलिसी, याला आपण आणखी एक शब्द वापरतो, याला आपण म्हणतो एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. एक्सपान्शनरी म्हणजे काय, विस्तारणारं पैशांचं धोरण. एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी हा सुद्धा शब्द आपण इथं वापरतो. त्यानंतर आहे ब्लॅक मनी. ब्लॅक मनी मी तुम्हाला खूपदा शिकवलेला आहे. मी तुम्हाला सर्वांना आणखीन एक सुचवल, आपल्या यूट्यूबच्या चॅनलला मी एक महत्त्वाचं लेक्चर टाकलेलं आहे, ते आहे हवाला म्हणजे काय. तुम्ही सर्वांनी न चुकता ते लेक्चर पाहून घ्या. ब्लॅक मनी म्हणजे काय, अनअकाउंटेड, अनरजिस्टर्ड पैसा, अनरेग्युलेटेड पैसा, ज्याचं कुठेही रजिस्ट्रेशन नाही आहे, RBIकडे असतं पण लोकांकडे ज्यावर कोणताही टॅक्स भरला गेलेला नाही आहे, हा ब्लॅक मनी आपण म्हणतो. ब्लॅक मनी लोकांकडे असतो, त्यांना तो दाखवायचा नसतो, त्यामुळे ते पावत्या न घेता कंटिन्युअस पैसे खर्च करत चालतात आणि या खर्च केलेला जो पैसा आहे हा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी खर्च झाला की ते मोठ्या प्रमाणात खर्च होतं आणि महागाई वाढते. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणूक वाढली की ऑटोमॅटिकली परत काय होतं, मार्केटमधील पैशांची क्वांटिटी वाढते आणि महागाई वाढते. हा बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा आहे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ झाली की या लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, पण तेवढ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढत नाही आणि मग ही वाढलेली लोकसंख्या हव्या त्या किमतीमध्ये वस्तू आणि सेवांची मागणी करतात आणि वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात. पुढचा आहे खाजगी खर्चातील वाढ. सेम आहे सरकारी खर्चासारखं. कृषी उत्पादनातील चढ उतार. भारतातील कृषी ही पूर्णतः मान्सूनवरती अवलंबून आहे. यामुळे इथं असं होतं की कृषी उत्पन्न वाढलं की त्या कृषी वस्तू स्वस्त होतात, कृषी उत्पन्न कमी झालं की ऑटोमॅटिकली त्या कृषी वस्तू महाग होतात. याला कारण आहे.
अपुरी औद्योगिक वाढ, आपली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्त नाहीये यामुळं. त्यानंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट, औद्योगिक कलह, नॅचरल कॅलॅमिटीज, त्यानंतर साठेबाजी म्हणजे होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंग, हे सर्व याची कारणं आहेत. हे कारण फक्त लक्षात ठेवा. हा खूप सोपा प्रश्न असतो, यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही तुमचे प्रश्न चुकताना. हे सर्वच्या सर्व कारणं लक्षात ठेवा, व्यवस्थित वाचून काढा, यांचं अनालिसिस करा. ही सर्व कारणं आहेत या ठिकाणी महागाई वाढण्याची. हे सगळे कारण आहेत महागाई वाढण्याची. दुसरा मुद्दा आहे तो आहे महागाईचे परिणाम. तर महागाईचे परिणाम आपण एक एक समजून घ्या. सगळ्यात पहिला परिणाम आहे वॉकिंग इन्फ्लेशन चांगलं असतं. वॉकिंग इन्फ्लेशन म्हणजे काय? जे महागाई 3% ते 6, 7, 10% आसपास असते, ती वॉकिंग इन्फ्लेशन असतं, ते चांगलं असतं. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. जे प्रोड्युसर्स त्यांना फायदा होतो, त्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करतात, रोजगार वाढतो, बेरोजगारी कमी होते, गरिबी कमी होते, लोकांची क्रयशक्ती वाढते, पर्चेसिंग पॉवर वाढते. यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा हे वॉकिंग इन्फ्लेशन चांगलं असतं. दुसरं डिमांड पुल म्हणजे काय? मागणी ताणमुळे कमी प्रमाणात होणारं इन्फ्लेशन चांगलं असतं. याला आपण ग्रोथ इंड्युस्ड इन्फ्लेशन सुद्धा म्हणतो. हे तुम्हाला शिकवलेलं आहे. याला आपण काय म्हणतो? ग्रोथ इंड्युस्ड इन्फ्लेशन. सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की इन्फ्लेशन एका लेवलपर्यंत चांगलं असतं, ज्यामुळे इकॉनॉमीला फायदा होईल. असं एका लेवलपर्यंतचं इन्फ्लेशन चांगलं असतं. मात्र त्यापेक्षा जर इन्फ्लेशन वाढलं तर इकॉनॉमीला लॉस होतो. तिसरा आहे उद्योगांसाठी फायदा होतो. ऑब्वियस गोष्ट आहे, जर माझ्या उत्पादन केलेल्या वस्तूंना खूप जास्त मागणी असेल आणि या मागणीमुळे माझ्या उत्पादन केलेल्या वस्तू जर महागात विकल्या जात असतील तर मला 100% फायदा आहे. मी माझ्या उद्योगांमध्ये जास्त गुंतवणूक करेल, जास्त रोजगार देईल, जास्त सॅलरी देईल आणि म्हणून हे उद्योगांसाठी चांगलं असतं. परकीय गुंतवणुकीस चालना मिळते. जर भारतामध्ये महागाई आहे म्हणजे भारतामध्ये वस्तू आणि सेवांना मागणी आहे, याचा अर्थ भारताचं मार्केट चांगलं आहे. भारतामध्ये गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो. यामुळं खूप सगळे लोक भारतात गुंतवणुकीसाठी येतात आणि परकीय गुंतवणुकीला चालना मिळते. जो देश प्रॉफिटेबल आहे, ज्या देशामध्ये मार्केट चांगलं आहे, ज्या देशामध्ये प्रॉफिट मिळण्याचा स्कोप चांगला आहे, खूप चांगलं प्रॉफिट मिळू शकतं, त्या देशामध्ये परकीय गुंतवणूक वाढण्याचा चान्स हा खूप जास्त असतो. लक्षात ठेवा. रोजगार निर्मिती होते. जे आपण शिकलो काल, तो एक चार्ट सांगताना तुम्हाला स्टॅग्नेशन म्हणजे स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन हा कन्सेप्ट शिकवताना महागाई वाढली की ऑटोमॅटिकली रोजगार निर्मिती होते. पण काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये महागाई वाढली असताही रोजगार निर्मिती होत नाही. या दोन्ही कंडिशन आपण पाहिल्या. जेव्हा महागाई सुद्धा वाढलेली असते आणि बेरोजगारी सुद्धा वाढलेली असते, रोजगार वाढलेला नसतो, त्यावेळेस या दोन कंडिशन स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन एकत्रित येतात. आणि जेव्हा स्टॅग्नेशन आणि इन्फ्लेशन या दोन्ही गोष्टी एकत्रित येतात त्याला आपण स्टॅगफ्लेशन असं म्हणतो. कर वसुलीत वाढ होते कारण लोकांची कमाई वाढलेली असते. बचत कमी होते का? तुम्हाला त्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी त्यावर जास्त पैसे खर्च करावे लागतात. तुमच्या क्रयशक्तीचं इरोजन होतं, पर्चेसिंग पॉवरचं इरोजन होतं का? कारण तुमची वस्तू महाग झाल्यामुळे तुम्हाला पैसे बचत न करता ती वस्तू विकत घेण्यावर जास्त पैसे खर्च करावे लागतात. पैशांचा पुरवठा जर स्थिर राहिला तर व्याजदर वाढतात. का व्याजदर वाढतात? कारण ऑटोमॅटिकली महागाई वाढली, पैसा स्वस्त झालाय आणि पैशांची क्वांटिटी कमी झाली की तुम्हाला जास्त व्याजानं पैसे विकत घ्यावे लागतात. उत्पादकांना फायदा होतो, प्रोड्युसर्सला. औद्योगिक गुंतवणूकदारांना फायदा होतो. महत्त्वाचं आहे, ज्यांनी कर्ज घेतलेली आहेत, हे तुम्हाला मागे सांगितलं होतं, ज्याच्यावरती कर्ज आहे. कर्ज म्हणजे काय? ऋण. ज्याने कर्ज घेतलंय त्याला आपण ऋणको असं म्हणतो. तर ऋणकोंना फायदा होतो. बरोबर आहे. हे मी शिकवणार आहे 2 मिनिटात. तर धनको, ज्यांच्याकडे धन आहे, ज्यांनी कर्ज दिलंय त्यांना नुकसान होतं. हे कसं होतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहा, एक सोपा कन्सेप्ट आहे. समजा हा धनको आहे. बरोबर आहे. धनको म्हणजे काय? ज्याने धन दिलंय. या बाजूला ऋणको आहे. आलं लक्षात? आता काय झालं, या धनकोनं या ऋणकोला 1000 रुपयांचं कर्ज दिलं. 1000 रुपयांचं कर्ज दिलं. केव्हा दिलं? समजा वर्षाच्या सुरुवातीला काय झालं? 1000 रुपयांचं कर्ज दिलं. आता हा ऋणको काय करणार आहे? ह्या वर्षाच्या शेवटी या व्यक्तीला 1100 रुपये परत करणार आहे, व्याज आणि मुद्दल. हा ऋणको काय करणार? वर्षा शेवटी 1100 रुपये परत करणार आहे. ही सिंपल कंडिशन. बरोबर आहे ना? 1000 रुपये कर्ज दिलंय, याला दिलंय, आणि हा व्यक्ती काय करणार आहे? वर्षाच्या शेवटी 1100 रुपये परत करणार आहे. सोपं. 100 रुपये व्याज. आता
समजा महागाई वाढली. महागाई वाढली याचा अर्थ काय झाला? वस्तूंच्या किमती वाढल्या. वस्तूंच्या किमती वाढल्या. आता समजा आपण इमॅजिन करूया ही एक घड्याळ आहे. या घड्याळची किंमत समजा इथं जी वर्षाची सुरुवात आहे, या वर्षाच्या सुरुवातीला समजा या घड्याळीची किंमत आहे लेटेस्ट से 1000 रुपये. किती किंमत आहे? 1000 रुपये घड्याळाची किंमत आहे वर्षाच्या सुरुवातीला. महागाई वाढली आणि महागाई वाढल्यानंतर वर्षाच्या शेवटी या घड्याळाची किंमत महाग झाली आणि घड्याळ कितीला झालं? हे घड्याळ झालं समजा 1500 रुपयाला. कितीला झालं? हे घड्याळ झालं 1500 रुपयाला. आलं लक्षात? कितीला? 1.5 लाख. आता मला सांगा, धनकोला जर समजा वर्षाच्या शेवटी वाटलं असतं की आपल्याला घड्याळ घ्यायची आहे, तर त्यानं काय केलं असतं? 1000 रुपये देऊन घड्याळ घेतली असती. पण त्यानं काय केलं? वॉच न घेता त्यानं काय प्रिफर केलं? त्यानं हे कर्ज द्यायला प्रिफर केलं. त्याला वाटलं की कर्जामधनं व्याज येईल आणि आपण वर्षा शेवटी हे वॉच घेऊ. पण वर्षाच्या शेवटी धनकोला किती रुपयाला? फक्त 1100. आणि वॉचची किंमत किती झाली आहे? 1500. म्हणजे जी वॉच त्याला 1000 मध्ये मिळणार होती त्यासाठी त्याला आता किती रुपये जास्तीचे पे करावे लागतील? 400 रुपये प्लस 400. मला सांगा, तसं इफेक्टिव्हली पाहायला गेलं तर याला किती रुपयांचं नुकसान झालं? 400 रुपयांचं नुकसान झालं. सेम व्याजाच्या बाबतीत म्हणजे काय होतं? महागाई वाढली की ऑटोमॅटिकली ते जे पैसे आहेत त्या पैशांची पर्चेसिंग पॉवर, त्यांची क्रय शक्ती कमी होते आणि त्यांची क्रय शक्ती कमी झाली की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी नुकसान होण्यासाठी सुरू होतं. म्हणून सोपं वाक्य लक्षात ठेवा, ज्या लोकांनी कर्ज दिलेलं आहे, कर्ज कोण देतो? ज्याच्या हातात धन आहे तो कर्ज देतो. म्हणून कर्ज देणारा कोण झाला? धनको. ज्याने कर्ज घेतलंय त्याच्यावर काय झालंय? ऋण झालंय, म्हणून तो ऋणको. तर इथं काय लक्षात ठेवायचंय? ज्या व्यक्तीने धन दिलेला आहे धनको, याला जर महागाई वाढली तर नुकसान होतं. आणि ज्या व्यक्तीनं कर्ज घेतलंय, ज्या व्यक्तीवर कर्ज बनलेलं आहे त्या व्यक्तीला नुकसान होतं, त्याला आपण ऋणको असं म्हणतो. धनकोला नुकसान होतं, ऋणकोला बहुतेक मगाशी मी उलट सांगितलं. लक्षात ठेवा, धनकोला नुकसान होतं, ऋणकोला फायदा होतो. इथं याला फायदा झालाय. कितीचा? 400चा फायदा झालाय. लक्षात ठेवा, धनकोला नुकसान होतं, ऋणकोला फायदा होतो. पगारदार आणि पेन्शनधारकांना नुकसान होतं कारण त्यांची पगार काय असते? महागाई भत्त्याला तेवढ्या जास्त चांगल्या पद्धतीने लिंक नसते. यामुळे पगारदार आणि पेन्शनधारकांना नुकसान होतं. असंघटित क्षेत्रातील कामगारांना फटका बसतो. जे काल मी तुम्हाला सांगितलं, चप्पल शिवणारा दादा असेल किंवा भाजी विकणाऱ्या मावशी असतील यांना नुकसान होतं कारण तुमची पगार वाढली, महागाई वाढली तरी तुम्ही त्यांना जास्त पैसे देत नाहीत. असंघटित क्षेत्रातील कामगारांवर कमी परिणाम होतो कारण त्यांना काय असतो? महागाई भत्ता लिंक असतो. सेल्फ एम्प्लॉईड सेल्फ एम्प्लॉईड व्यक्ती यांना वस्तू महागल्यामुळे जास्त उत्पन्न मिळतं आणि त्यांना फायदा होतो. एंजलची वक्ररेषा आहे, हा ग्राफ आहे लक्षात ठेवा. पण इथं तुम्हाला बिलकुल काही डोकं लावायचं नाहीये. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? एंजलची वक्ररेषा काय म्हणते तर जसं जसं उत्पन्न वाढतं तसं प्राथमिक वस्तूवरील खर्चाची टक्केवारी कमी होते. तुमची कमाई वाढली की ऑटोमॅटिकली तुमच्या कमाईचा खूप कमी वाटा तुम्ही प्राथमिक वस्तूंवर खर्च करण्यासाठी सुरू करता. प्राथमिक वस्तूवरील खर्चाची टक्केवारी, पर्सेंटेज किंवा प्रपोर्शन कमी होतं, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, एंजलची वक्ररेषा ही तुमची कमाई आणि तुमचा उपभोगाचा खर्च, तुमचा एक्सपेंडिचर यावरील संबंध दर्शवितो. हे काय दाखवितं? तुमचं उत्पन्न वाढत गेलं की ऑटोमॅटिकली प्राथमिक वस्तूवरील तुमचं खर्चाचं टक्केवारी काय होते? कमी कमी होत जाते. हे बेसिक लक्षात ठेवा. चालेल? सो थँक्यू व्हेरी मच. इथं आपलं पैसा आणि महागाई हा चॅप्टर संपलेला आहे. यातला फक्त एक छोटासा टॉपिक आहे. तो टॉपिक आहे तो म्हणजे महागाई नियंत्रणासाठी काय काय उपाययोजना केल्या जातात. तर बेसिकली लक्षात ठेवा, या उपाययोजना आपण हळूहळू सगळ्या टॉपिकमध्ये एक एक छोटा छोटा मुद्दा त्यामध्ये कव्हर होतो, त्यात आपण कव्हर करतोय. जसं की मॉनिटरी पॉलिसी पाहताना आपण ते शिकलेलो आहोत. त्यानंतर डेफिसिट फायनान्सिंग आपण फिस्कल पॉलिसीमध्ये शिकलेलो आहोत. इंडस्ट्री टॉपिक शिकताना आपण तिथं वर्कआउट करूया. त्यानंतर परकीय व्यापार शिकताना तिथं आपण काही गोष्टी शिकणार आहोत. या सोयीने हे सर्वच्या सर्व टॉपिक कव्हर होतील. लक्षात ठेवा, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळणं गरजेचं आहे. आता हा झाला पहिला मुद्दा. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? परीक्षाची डेट केव्हा आहे, परीक्षा केव्हा येणार आहे, हे सगळं अनसर्टेन चाललंय. तुम्हाला हे अंदाज येत नाही की केव्हा होणार आहे, काय होणार आहे, आणि तुम्ही थोडे फ्रस्ट्रेट झालाय. फ्रस्ट्रेट नका हो. आपले ऑनलाईन लेक्चर्स आलेत, चांगले समजून घ्या, योग्य पद्धतीनं कंटेंटवर काम करा. बघा, परीक्षा होणार आहे. एक लक्षात ठेवा, दोज हू विन हू ब्लीड इन पीस. विजय कोणाला मिळतो? जी लोक शांततेच्या काळात कष्ट करतात. तुम्ही तो कष्ट करा.
ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यांच्यामध्ये विनाकारण तुम्ही विनाकारण त्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या गोष्टी हातात आहेत त्यावर काम करा, तुम्हाला जास्त फायदा होईल. चालेल. आता आपण उद्यापासून एक खूप महत्त्वाचा परकीय व्यापार नावाचा चॅप्टर शिकणार आहोत, जो खूप महत्त्वाचा आहे. आणि या टॉपिकमध्ये मी तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेड थेरीज सुद्धा शिकवणार आहे, म्हणून तुम्ही लेक्चरला ट्यून करत राहा. आपण लवकरात लवकर हे सर्व शिकूया. चालेल. सो सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण लवकरात लवकर नवीन लेक्चर सोबत भेटूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.